चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही चाललोय आता खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठावर. तिथनं नाडाला चाललोय. फोटो नंतर काढू. चला, आपण भेटूया आता तिकडेच डायरेक्ट. आता आपण पोहोचले आहोत खोपोली, आणि खोपोलीहून आता आपण चाललोय गगनगिरी महाराजांच्या मठात. आणि समोर दिसतोय तो प्रवेशद्वार. आता प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाणार आहोत. आजूबाजूला खूप बिल्डिंग आहेत. इकडून तिकडून रस्ता शोधत 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 आम्ही आता गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथपर्यंत पोहोचणार आहोत. आता आपल्या समोर दिसतंय ते दिसतंय की नाही दिसेल. अजून बिल्डिंग आहेत खूप, त्यामुळे मठ काय दिसत नाही. आता दिसेल मला असं वाटतं, पण अजूनपर्यंत दिसत नाही. अरे बापरे, किती मोठं टन आहे. अरे बाबा. हा, फायनली पोहोचलो महाराजांच्या मठाच्या इथे. हा, दिसते ती समोर मठ आहे महाराजांचा. समोरचा हा प्रवेशद्वारानंतर मी गेलो पार्किंग. खूप 1 किलोमीटर लांब पार्किंग करून आलो, आणि समोर दिसतो तो हा. बाहेरून मी व्हिडिओ काढतोय. मस्त मठ. अरे, गाडी ठोकला असता मला, नशीब वाचलो. मस्त नदीचा प्रवाह बघा, खूप छान आहे. खूप छान, मस्त, एकदम थंड वातावरण, एकदम शांतता. आता मी आतमध्ये आलो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये, आणि हा आतमधून नदीचा प्रवाह एवढा खळकाट की कान एकदम तृप्त झालं त्या आवाजाने. खूप छान वाटलं, मस्त एकदम शांत वातावरण. हा, बाजूला मंदिर आहे, त्याच्यामध्ये खूप देव आहेत, पण तुम्ही व्हिडिओ नाही काढले आतमधनं. हा, बाहेरनं परत आतमधनं शूट करतोय आपण. जिकडनं बाहेर सुरुवातीला पार्किंगमधनं आलो तेव्हा जी व्हिडिओ शूट केलेली तीच ही बिल्डिंग, म्हणजे हा मठ, आणि बाहेरनं नदीचा मी शूट केला. खूप छान वाटतंय, मस्तपैकी. हा, नदीचा प्रवाह. इकडे माकडं बसलेली खायला बघा. एक माकड ॲपल खातो, सफरचंद. हा बसला बघा, असं एका जागेवर बसून मग ना शांत. हे 2 मुलं त्यांचे वाटतं, काय करतात, हा त्यांचा बाबा वाटतं. हो, बघा किती उड्या मारतात. अरे बाबा, एकदम मजाच आली त्यांना. बाजूच्या मुलांना एवढी मजा आलेली. आता आम्ही चाललोय गुफेकडे, जिकडे महाराज तपायला बसायचे, नदीमध्ये पण बसायचे. आणि आता हा बघ हेलिपॅड. मला वाटलं आम्हालाच हेलिकॉप्टरने आला येतो की काय वरती गुफेत जायला. वरती दिसत असेल तर बघा, ती गुफा आहे, तिकडे जायचंय. आणि इथनं चालत डांबराचा रस्ता होता, त्यामुळे पायाला एवढे चटके बसत होते की सांगूच नका. आम्ही पटापट इकडनं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, इथे बाजूला शंकराचे मस्त लिंग आहे, आणि शंकर पार्वतीची मूर्ती आहे, पण ती काढली नाही. आता आम्ही चाललोय मठामध्ये, वरती गुफेमध्ये. हा, गुफेचा एंट्रन्स आहे. इकडनं रस्ता आहे, डांबरीकरण, पण खूप खडे आहेत. माहीत ना पायाची हालत काय होणार आहे. बघा, आता आमची मंडळी येते. ध्रुव पण धावत येतोय. चला, आम्ही वरती अर्धा येऊन थांबलोय. देवस्वी आणि मी थांबलोय, वाट बघतोय सर्वांची. चला, देवस्वी पाया पडली. पप्पा केला. हा, मग ये लवकर आहे. बस केलं पप्पा ना. केला ना बाप्पा, केला ना. बस इथं. देवस्वी कशी चालले, लोटत. चार पडली. चला, उठा. चला बघा, पडली तरी चालले परत. चला बाबू, चला पोचलो. चला. फायनली आम्ही आता गुफेच्या इथे पोचलो. खूप शांतता, आणि इथल्या माणसाने मग सांगितलेलं की शांत राहा, फोटो काढा, पण शांत बसा, शांतता पाला. पण आपण माणसं आहोत, कुठे ऐकणार. सर्व आवाज करत होते. आता आम्ही गुफेच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत, आणि इथे इन लिहिलं, इथनं आत जायचं आहे. इथे मस्तपैकी
आणि हा बिल्डिंग बघा इथनं, तो खाली हेलिपॅड इथनं आपण चालत चालत आलोय तिथे. आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया. मस्त मातेची मूर्ती आहे इथे, आतमध्ये एंट्री करूया आता. आतमध्ये मस्त ह्या गौऱ्या शेणी पण थापोल्या बोलतो वाटते ना, जप करा इथे लिहिलं असं. आतमध्ये आलो आम्ही. आतमध्ये मस्तपैकी शांत वातावरण, एकदम थंड वातावरण. आणि इथे फोटोशूट चालू आहे ह्यांचा. पण आपल्याला प्रतिमेची व्हिडिओ काढायची म्हणून आपण आता जवळ जाऊया. महाराज इथे बसलेले आहेत. देवस्वी बघा, महाराजांची जवळणूक बघते. यज्ञ चालू आहे इथे. थोडा वेळ बसलो आम्ही इथे. त्यानंतर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. इथे असं साक्षात महाराज बसलेत की काय असं हुबेहूब वाटले. अप्रतिम प्रतिमा होती महाराजांची इथे. मूर्ती जी काही होती बसवलेली खूप छान. आणि इथनं आम्हाला आता खाली जायचंय देवस्वीला. आता आम्ही खाऊ भरायला घेतलाय खिमटी. माकडं बघ कसे खेळतात. बघा देवस्वी. आपण फिरायला आल्या, पटापट प्यायची, लाकडं मारायची बाबा. ध्रुव समजवतोय. बाय. हलू 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 हलू. बघा आदिश्री आणि ध्रुव माकडासोबत खेळताना. दादूचा आहे तो. तो बघ बेबी मंकी बघ. कशा करतो तो मंकी? कशा करता? कशा करतो तो? खाजो तर कशा? तू खाजो तर कसं दाखव ना. ऐ आदू तू कसं खातो? तर असं खातो तो दाखव. तू खा मंकीला नको. तू खा. ती बघ कशी भांडण करतात. भांडण नको करू रे. आली बिचारी. आता आम्ही खाली पायथ्याशी पोचलो. बघा मस्त वासर, छोटी छोटी वासर आहेत. गवत विकायला म्हणजे ते एक आवळा आंबा आंबा. नाही तू नको घाबरू. आणि आम्ही मठामध्ये काही छायाचित्र फोटो काढले. असेच वाकडे तिकडे फोटो काढले. फक्त फोटो काढायचे बस. चांगला आलाय की माहित नाही. चला, गगनगिरी महाराजांचं मठ झालं. आता आम्ही चाललो नडालला. पंचायत 5 मंदिर आहेत तिथे. ते पोचलो प्रवेशद्वारात. आणि आता आपण पोहोचू पार्किंगमध्ये. ही शाळा इंग्लिश शाळा. आणि पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना समोरच नडाल मंदिर. हे 5 मंदिर बोलतात ते. 13 मे 2022 मंदिराची स्थापना झाली. हा प्रवेशद्वार मस्त आहे की आतमधून जातोय. सुरुवातीलाच प्रवेशद्वाराच्या इथे 2 हत्ती आहेत जे स्वागत करतात आपले. आणि ही स्टेअरकेसवरनं वरती जाताना पहिलाच मंदिर आपण बघूया आता. खूप छान वाटते एकदम. इथे शांतता आहे. काहीतरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पण खूप छान बनवले. 1 डे ट्रिपसाठी खूप छान आहे. नक्की भेट द्या मी तर म्हणेल. चला, पायऱ्या चढत आता आम्ही मंदिरात पोहोचणारच आहोत. पहिलंच मंदिर साईबाबांचं मंदिर आहे. आणि आता आम्ही साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहोत. खूप अप्रतिम मूर्ती आहेत. प्रत्यक्षात शिर्डीला आलो की काय. हा पार्किंग लॉट. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना मस्त संध्याकाळचं वातावरण होतं आणि मस्त टायमिंग होता. आम्ही ज्या टायमात पोहोचलो तो खूप छान वातावरण. साईबाबांची मूर्ती पहा. प्रत्यक्षात वाटतं की नाही की शिर्डीला आलोय की. दुसरं मंदिर होतं मयुरेश्वर मंदिर, म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर. याच्यामध्ये पण खूप छान मूर्ती होती बाप्पाची.
आपण मंदिरात प्रवेश करूया. बघा किती छान मूर्ती आहे. एकदम शांत वातावरण, कारण अजून जास्त लोकांना समजलेलं नाही हा ठिकाण, त्यामुळे तेवढा क्राऊड नव्हता. पण खूप छान मंदिर आहे. बाप्पांची मूर्ती. बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढच्या मंदिराकडे गेलो, म्हणजे शनिवार आजचा हनुमान मंदिर, ताकदीचे देवता आपले. खूप छान मंदिर आहे. बजरंगबली की जय. बघा अम्मा काय मूर्ती आहे ना का, खूप छान. त्यानंतर नारळेश्वर, म्हणजेच आपलं शंकर महादेवांचं मंदिर. इथे मस्त मोठी लिंग बघायला भेटते आपल्या शंकर भगवानांची. बाजूला आसपास मूर्ती. हा नंदी आपला. अप्रतिम अप्रतिम, खूप छान. चला भगवानांचं दर्शन करून आता पुढच्या मंदिराकडे जाऊया. मला माहित नव्हतं ते व्हिडिओ काढायची का नाही काढायची. त्याने सांगितलं वॉचमॅनने की इथे व्हिडिओ नाही काढायचे. मी शक्यतो बाहेरनच व्हिडिओ काढतो, पण तिथे एवढं छोटा होतं ना, फोटो काढू नका म्हणून मी आतमधनं मग फोटो काढले. बघा हे 4 मंदिर आपण आता बघितले. हे बघ ध्रुव वगैरे खाली खेळतोय. ध्रुव नाही, ध्रुव कुठे गेला की हा कोणतरी आलेल्या बाजूला. ध्रुव हा तो बाजूला आहे बघा. ध्रुव हा भवानी मातेचं मंदिर. मला सांगितल्यानंतर मग मी आतमध्ये शूट नाही केला, बाहेरनं शूट केला. जो 5वा मंदिर होता भवानी मातेचं. बघा आता फोटोशूट चालू आहे. ज्याचं त्याचं सर्व बिझी आहेत. इथनं खाली स्टेअरकेसवरून आपण आता खाली जाणार आहोत गार्डन एरियामध्ये बसण्यासाठी. हा गार्डन एरिया बघा. अप्रतिम 3D इफेक्ट फोटो काढल्यात. खूप छान आहेत फोटो. या भिंतीवर काढलेले सर्व. जो खाली स्पेस होता पण खूप छान देखावा आहे. 3D इफेक्ट बघा, असं वाटतं बघतच राहावं. खाली चिराची भिंत आणि त्या भिंतीच्या वरती असे देवाच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. 3D इफेक्ट बघा, सर्व बघतच राहावं असं वाटतं. काय देखावा आहे. खूप छान, खूप छान. मला तर खूप आवडलं. तुम्ही बी या, नक्की भेट द्या. हा संपला हा पूर्ण गार्डन एरिया. आता बघा मंदिर 1 2 3 4 आणि 5. सूर्याची किरण बघा, मधोमध सूर्य दिसतो मावळताना आपल्याला. आणि देवस्वी आता खेळताना गार्डन एरियामध्ये थांबतच नव्हते. इकडं तिकडं, इकडे तिकडे, इकडे तिकडे सतत पळते बघा. ते बोलते पकडू नका मला. आता आम्ही निघतो खाली, आणि खाली हॉल आहे लग्नासाठी वगैरे. इथे हॉल बुक करू शकता. मस्त बघ, दगड सर्व फोडून इथे मस्त एक बनवल्या गार्डन एरिया. आणि हा त्यांचा कार्यालय. इथे तुम्ही भेट देऊ शकता, काही कार्यक्रम लग्न वगैरे करू शकता इथे. आणि हा जिथनं आपण एंट्री केलेली मंदिरात जाण्याची प्रवेशद्वार. चला आता आमचं नारळेश्वरचं दर्शन झालंय आणि आता इथनं आम्ही घरी निघतोय. संध्याकाळच्या 6 वाजल्यात. आणि बघूया कसं ट्रॅफिक वगैरे दाखवतोय पनवेलला वगैरे, पण बघूया. खूप छान मंदिर आहे. 1 डे ट्रिप करायची असेल तर नक्की या. आम्ही खोपोलीला गेलो. खोपोली गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो, पण तिकडे आम्हाला थोडा उशीर झाला, कारण आम्ही घरातूनच 11:30 वाजता निघालो. त्यामुळे आम्हाला पोचायला तिकडे 2 वाजले आम्हाला, कारण मध्ये थांबत गेलो. CNG वगैरे भरून गेलो आम्ही, आणि 2 वाजता तिकडे पोचलो आम्ही. आणि तिकडे महाप्रसादाची वेळ आहे. जर सकाळी लवकर निघालात, म्हणजे लवकर, तर 10 वाजल्यापासून तर दुपारी 1:30 पर्यंत तिथे कुपन भेटतात. ते कुपन घेऊन तुम्ही तिथे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. पण आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्हाला महाप्रसाद भेटला नाही, त्यामुळे आम्हाला बाहेरच जेवण करावं लागलं. आम्ही तिकडे गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो. तिकडनं वर गेलो आणि वरून खाली येताना आम्हाला 4 वाजले.
खोपोलीला आम्ही स्टेशनला जेवण केलं आणि तिकडनं आम्ही नाडालला आलो आणि आता आम्ही इथनं घरी निघतोय. तुम्हाला दाखवतो इथनं मी. आता मी पार्किंगमध्ये आहे आणि पार्किंगमधनं फोटो काढतो, व्हिडिओ काढतोय. हा नाडाल मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. वन डे ट्रिप करायची असेल तर नक्की या. चला आपण थांबूया आज इथेच आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. वन डे ट्रिपसाठी आपण अजून फिरत राहूया, पण ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.